ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये मुंबईतल्या निधन झालेलं आहे। तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रमेश भाटकर आपल्याला माहिती आहे की गेल्या 35 वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टी असेल, मराठी चित्रपट असतील, यात आघाडीच्या भूमिका करणारे इन्स्पेक्टर किंवा एका रांगड्या नायकाची भूमिका करणारे रमेश भाटकर यांचं निधन झालेलं आहे। ही एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत येते आहे। मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं नुकतंच निधन झालंय, ही बातमी आपल्यापर्यंत येते आहे। एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपण थेट जाऊया आमचे न्यूज एडिटर विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, रमेश भाटकर हे आजारी होते अशी बातमी मध्यंतरी येत होती, पण आज त्यांचं निधन झालं अशी दुःखद बातमी आपल्यापर्यंत येते आहे। नक्कीच आशिष, आपण बघतोय यावेळेला की ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झाल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी आहे। आणि एलिझाबेथ हॉस्पिटल जे आहे मुंबईतल्या नेपीएनसी रोड या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आणि त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतून आपण ही बाब जी आहे ती कन्फर्मही करून घेतलेली आहे। जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्त त्यांनी अभिनेते म्हणून आतापर्यंत आपलं काम केलेलं होतं। मराठी आणि हिंदी सिनेमा असू दे, नाटक असू दे, प्रत्येकातून त्यांचा राबता तेवढाच मोठा होता। आणि यावेळेला संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीला हादरवणारी हीच बातमी आहे, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालेलं आहे। आशिष, अगदी बरोबर आहे। मराठी चित्रपटसृष्टीतले जवळपास 35 वर्ष अधिराज्य गाजवणारे एक आघाडीचे नायक, मराठी नाट्यसृष्टीमध्ये सुद्धा अनेक नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या। घराघरात ते टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून जेव्हा दूरदर्शनचा जमाना होता तेव्हा ते पोहोचले होते, तेव्हा ते अगदी त्यांच्या करिअरच्या पीकवरती होते। अलीकडं आजारपणामुळं त्यांचं तितकासा वावर हा मराठी चित्रपटांमध्ये किंवा नाट्यसृष्टीत होत नसला तरी ते सर्वांच्या चर्चेतले, सर्वांच्या आवडचे असे हे अभिनेते होते। त्या रमेश भाटकर यांचं निधन झालेलं आहे। एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये मुंबईतल्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला। जय महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीनं त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो।